या म्हणजे त्या आंब्यावाल्याच सांगते मी. अशा हाफमॅड लोकांचे डोके ठिकाणावर आणावे लागतात. या दोघांचं बोलणं पाठीमागं बसलेला तिसरा मित्र ऐकत होता. तो हळूच उठला, पुढे आला आणि त्याने याचे पण कानाखाली लावले. पहिला मित्र म्हणतो, असं काय करतो, असं काय करतो. हा म्हणतो, तू थांब, याचं डोकं ठिकाणावर आण. अशा हाफमॅड लोकांची डोके ठिकाणावर आणावे लागतात. त्याचप्रमाणे भगवंताला अवतार घेऊन पूर्वीच्या वाईट लोकांचे डोके ठिकाणावर आणावे लागले आणि त्याचसाठी भगवंताला अवतार घ्यावा लागला. विठ्ठला पूर्वीच्या काळात देवाला अनेक अवतार घ्यावे लागले, कारण पूर्वीच्या काळात जास्त धर्म वाढलेला होता. आताच्या काळात देवाचा फक्त एकच अवतार आहे, तो म्हणजे बौद्ध अवतार, म्हणजेच शांत अवतार, म्हणजेच श्री विठ्ठल. आताच्या काळात देवाचा फक्त एकच अवतार आहे, म्हणजे आताच्या काळात हा धर्म जास्त वाढलेला नाही. मग मला सांगा, असा अधर्म वाढलेला पूर्वीचा काळ चांगला की अधर्म न वाढलेला आताचा काळ चांगला? कोणता काळ चांगला? थोडस मोठ्या आवाजात सांगा, महाराजांच्या कानाला सर्दी झालेली आहे. कोणता काळ चांगला आहे? आत्ताचाच काळ चांगला आहे. एवढंच नाही, पूर्वीच्या काळात देवाला अवतार घेऊन लढाया मारामाऱ्या कराव्या लागत होत्या. मुलांना होत्या की नव्हत्या? मारामाऱ्या कराव्या लागत होत्या. आताच्या काळात देवाला अवतार घेऊन लढाया मारामाऱ्या कराव्या लागतात का? मग कोणता काळ चांगला आहे? कोणता काळ चांगला आहे? आत्ताचाच काळ चांगला आहे असे आपले म्हणणे आहे. आता यावर हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, टीव्ही स्टार कीर्तनकार मुक्ताई महाराज वेरुळकर यांचे काय म्हणणे आहे ते आपण पाहू. विठ्ठला रामकृष्ण हरी. सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी. बघा, अगोदर मी रामकृष्ण हरी म्हणाले नव्हते, त्यावेळेस हे महाराज मला म्हणाले, मी जर रामकृष्ण हरी म्हणाले असते तर इकडे लक्ष द्या, तर माझ्या तोंडाला काही विंच चावला असता का? आणि आता जर हे रामकृष्ण हरी म्हणाले असते तर ह्यांच्या तोंडाला काही खेकडा चावला असता का? पण जाऊ द्या, नाही म्हणू द्या. नंतर महाराजांनी सांगितले की या महाराजांच्या कानाला सर्दी झालेली आहे. आता मला सांगा, कानाला कुठं सर्दी होत असते वे? कानाला पण काही खोटं रेटून बोलायचं. आपल्यात एक म्हण आहे ना, खोटं बोल पण महाराजांनी सांगितले की आत्ताचाच काळ चांगला आहे. पूर्वीच्या काळामध्ये मुलं आई वडिलांची आज्ञा पालन करत होते. आताच्या काळात करतात का? मुलांना मोठ्याने सांगा, करतात का? पोरांनो, तुम्ही कोणत्या काळातले ते खरं बोलतात. पूर्वीच्या काळी आई वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी श्रावण बाळाने कावड तयार केली. कावडीच्या दोन्ही पारड्यामध्ये माता पित्याला बसवून काशी यात्रेला नेण्याचा प्रयत्न केला. कोणत्या काळात? पूर्वीच्या काळात. कोणत्या काळात? बचत गट मोठ्याने सांगा, कोणत्या काळात? आताच्या काळात. आताच्या काळातले आई वडील वृद्धाश्रमात. आताचे श्रावण बाळ म्हणतात, आई
तुला काही कळतच नाही, आई तुला काहीच कळत नाही. अरे बाबा, ज्या वेळेस तुला कळत नव्हतं, ज्या वेळेस तुला बोलता येत नव्हतं, त्यावेळेस तू न बोलता सुद्धा तुझं काय म्हणणं आहे, तुला भूक लागली का, तहान लागली का, तुझं पोट दुखतं, तू न बोलता सुद्धा तिला सगळं कळत होतं. आणि तू आता तिला म्हणतो तुला काहीच कळत नाही. बाबा, तुम्हाला तर अक्कलच नाही. अरे गाढवा, तुझ्या बापाला जर अक्कल नाही तर तुझ्यात अक्कल आली कुठून? त्या आई बापाने स्वतः अशिक्षित असून सुद्धा उपाशी पोटी राहून मुलाला शिकवलं, त्याचं हित केलं, त्याचं शिक्षण पूर्ण केलं, त्याला नोकरीला लावलं. आणि तोच मुलगा उच्च शिक्षित होऊन आई बापाला वृद्धाश्रमात टाकतो. त्याला त्याची आई बाप कळत नाही, मग त्याला त्याचे कर्तव्य सुद्धा कळू नये. मला सांगा, कर्तव्य न कळणारा सुशिक्षित की कर्तव्य कळणारा सुशिक्षित? बरोबर, मोठ्याने सांगा, कोण सुशिक्षित? कर्तव्य कळणारा सुशिक्षित. मग खरे कर्तव्य कळाले कोणाला? मुलाला की आई बापाला? बरोबर, आई बापाला. आई बापाने अशिक्षित असून सुद्धा उपाशी पोटी राहून मुलाला शिकवलं, आणि तो मुलगा उच्च शिक्षित होऊन आई बापाला वृद्धाश्रमात टाकतो. मग खरे कर्तव्य कळाले कोणाला? मुलाला की आई बापाला? मग खरे सुशिक्षित कोण? आणि तेच आपले भगवंत आहेत. एक गीतकार फार सुंदर वर्णन करतात. तुझे तुझा
महको कि फूलों को भी होश आ जाए। महको तो ऐसे महको कि फूलों को भी होश आ जाए। अरे भाई तालियां बजानी है तो ऐसी बजाओ कि हमें भी जोश आ जाए। आज जगामध्ये वृद्धाश्रमांची संख्या वाढत चाललेली आहे आणि वृद्धाश्रमांची संख्या वाढत जाणे ही जगाची प्रगती नाही। प्रगती म्हणजे प्रगती नावाची एखादी पोरगी नाही, गाय नाव ठेवतील त्याचा फतीच नाही। नाव तिचं प्रगती, नाव तिचं प्रगती, पाहायला गेलं तर नुसतीच अधोगती। एका बाईचं नाव होतं शांताबाई, नाव शांताबाई, गाण्यातली नाही, नाव शांताबाई, नाव शांताबाई, पण भांडणाशिवाय करमतच नाही। मी तर वेगळंच ऐकलं होतं, नाव शांताबाई, नाव शांताबाई, पण भांडायला लागली का कुत्र्याची आई। कुठे जाऊन भांडायची, याच्या भाव करा त्याच्या भाव करा, भाव 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 करून त्याचं पार भुसकट पाडती। त्याचं कळालं का पण? हा, असलं लई लवकर कळतंय तुम्हाला। असो, आज जगामध्ये वृद्धाश्रमांची संख्या वाढत चाललेली आहे आणि वृद्धाश्रमांची संख्या वाढत जाणे ही जगाची प्रगती नाही, ही जगाची उन्नती नाही, तर ही जगाची अधोगती आहे। आणि त्या आई बापाच्या सेवेचं काय फळ आहे तुम्ही ऐकताय ना? पण हा, लक्ष आहे ना? पण हा, मग ऐका। श्री क्षेत्र पंढरपूर येथे गोदावरी आणि पद्मनाभ नावाचे ब्राह्मण पती पत्नी होते। त्यांच्या मुलाचं नाव होतं पुंडलिक। पुंडलिकाने एका मांडीवरती आईचे डोके ठेवले, एका मांडीवरती वडिलांचे डोके ठेवले आणि आई वडिलांची इतकी सेवा करू लागला, इतकी सेवा करू लागला की स्वतः पांडुरंग परमात्म्याला पुंडलिकाकडे यावं लागलं। नवे नवे देव स्वतः आला, नुसताच आला नाही, पुंडलिकाने दिलेल्या विटेवरती उभा राहिला। नुसताच उभा राहिला नाही, कटेवरती हात आणि नासिकेवरती दृष्टी ठेवून उभा राहिला। अजून गेला तर नाहीच, पण साधं खाली सुद्धा बसला नाही भक्त पुंडलिकासाठी। भक्तासाठी तो देव आजपर्यंत अविश्रांत विटेवरती उभा आहे, एवढे ते भक्त भगवंताला प्रिय आहे। आणि हेच निरोप आहे संत अभंगाच्या दुसऱ्या चरणात। भक्त प्रिय
प्रिय प्रियोत्तम सदा विश्रमदासा विसी तो देव भक्तासाठी आजपर्यंत अविश्रांत विटेवरती उभा आहे. देव उभा राहिला. देव हिता आपली बायको आपल्यासाठी उभी राहायला तयार नाही. तो तिला म्हणतो अगं थांब, अगं थांब, अगं थांब. गेली ती मित्राच्या मोटरसायकलीवर बसून. आजच्या समाजाला देव मिळवून दिला आणि आज माणसं जगाला काय देतात? आज माणसं आटोकाट प्रयत्न करून स्वतःचा जीव धोक्यात घालून जगाला देतात. काय? कोरोना. जगातील काही वाईट प्रवृत्तीच्या शास्त्रज्ञांनी कोरोना सारखी महामारी निर्माण केली आणि जगातील लाखो लोकांना मृत्यूच्या दाढेत ढकलले. लाखो लोक मेले. ओ मेले. कितीतरी कुटुंब उद्ध्वस्त झाली. अरे ज्या गोर गरीब लोकांचे हातावरती पोट आहे त्यांचे तर जगणेच मुश्किल झाले. आणि आज आपण हे आपल्या प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहत आहोत. हा आहे आत्ताचा, ही आहे आत्ताची परिस्थिती. मग मला सांगा, जगाला कोरोनाने मारणारा, जगाला कोरोनाने मारणारा आत्ताचा काळ चांगला की जगाला देव मिळवून देणारा पुंडलिकाचा पूर्वीचा काळ चांगला? कोणता काळ चांगला आहे? मोठ्याने सांगा, यांना ऐकू आलं पाहिजे. बचत गट, तुम्ही कोणत्या पार्टीचे? कोणता काळ चांगला आहे? पूर्वीचाच काळ चांगला आहे असे आपले म्हणणे आहे. आता यावर हे बडबडे महाराज काय म्हणतात ते आपण पाहू. विठ्ठल आत्ताच मला बडबड्या म्हणणाऱ्या या मुखिया महाराजांनी सांगितले, नाही मुक्ताई महाराजांनी सांगितले की पूर्वीचा काळ चांगला होता. अहो महाराज, पूर्वीचा काळ चांगला होता ना, मग जा पूर्वीच्या काळात. आताच्या काळात तुम्ही इथे राहूच नका, जा पूर्वीच्या काळात. यांचं असंच आहे, खायचं या काळातलं अणगायचं त्या काळातलं. आणि काही काही महिलांचा स्वभावच असतो ना, खायचं सासरचं आणि गायचं माहेरचं. वाट चारे वाट सरू काय पाहतो खेड्याला 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 सोन्याचं कुंडून बंधूच्या वाड्याला 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 आणि हिच्या भावाच्या घरी पाहुणे आले तर चहा करायला साखर का नसते ना? नाही, हिच्या नाही, तुमच्याच घरी. एक महिला जात्यावर दळण दळत असताना आपल्या भावाला गात होती, लिंबाच्या झाडाखाली माझा बंधू दारू पाडी बाई पाडी ग पाडी बाई पाडी. कोण्या मेल्यानं गेली साडी आणि पोलिसाची गाडी, मला हातात पडली बेडी बाई बेडी ग बेडी बाई बेडी. आता मला सांगा, हे काय गाण्यासारखं सद्गुण आहे का? पण काय गावं काय नाही, माणसाने गावं पण कसं गावं? सुंदर माझे जाते ग फिरते
आताच आपल्या मुक्ताई महाराजांनी सांगितले की आताच्या लोकांनी जगाला कोरोना दिला, जगातील लाखो लोक मारले गेले, जगातील लाखो लोक मारले गेले ही गोष्ट खरी आहे, जगातील लाखो लोक मारले गेली ही गोष्ट खरी आहे. पण आजपासून 5,500 वर्षांपूर्वी म्हणजे पूर्वीच्या काळात, म्हणजे यांच्या काळात, पूर्वीच्या काळात लाखो नाही, करोडो नाही, अरबो लोक मारले गेली. त्याच काय तुम्ही म्हणाल अरबो लोक मारायला गेली? हो, अरबो लोक मारायला गेली. केव्हा सांगते, ध्यान देऊ नाही का? व्यास महर्षींनी लिहिलेल्या महाभारतातील श्लोक आहे, ध्यान देऊ नाही का? दशायुतानामयुतम सहस्राणीच विंशती, दशायुतानामयुतम सहस्राणीच विंशती कोट्या षष्टीच शतचैव यस्मिन् राजन् मृते हतः. कळालं काही? कळालं काही नाही? अहो, तुम्हाला काही कळत नाही म्हणून तर आमचं बरं आहे ना. मग आणखीन सोपं करून सांगते. From today, before 5,500 years ago, 1,066,000,020,000 people are dead in Mahabharata. आता कळालं का? आता वरून गेलं. मग आणखीन सोपं करून सांगते. आजपासून 5,500 वर्षांपूर्वी महाभारताच्या युद्ध, आजपासून 5,500 वर्षांपूर्वी महाभारताच्या युद्धात 1,66,20,000 माणसे मारले गेली. 1,66,20,000 माणसे मारले गेली. 1,66,20,000 माणसांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले. 1,66,20,000 महिला विधवा झाल्या. करोडो लेकरं बाळ उघड्यावरती आले. मग आता मला सर्वांनी सांगा, आताच्या कोरोनाच्या काळामध्ये जास्त लोक मारले गेली की पूर्वीच्या महाभारताच्या काळामध्ये जास्त लोक मारले गेली? कोणत्या काळात जास्त लोक मारले गेली? महाभारताच्या काळात, म्हणजेच पूर्वीच्या काळात. कोणत्या काळात? ऐकलं का महाराज? पूर्वी यवनी सत्तेने भारतात नुसता धुमाकूळ घातला. कितीतरी महिलांना, कितीतरी मुलांना दिवसा ढवळ्या रस्त्यावरून उचलून नेले जात होते. मग अशा पूर्वीच्या काळात तुम्ही चांगला काळ म्हणाल का? पूर्वीच्या काळात इंग्रजांनी भारतावर 150 वर्ष राज्य केले. मग पारतंत्र्यामध्ये जगाव्या लागणाऱ्या काळाला तुम्ही चांगला काळ म्हणाल का? म्हणाल का? जालियनवाला बाग हत्याकांड आठवलं. बिचारे कितीतरी निरपराध माणसे इंग्रजांच्या बंदुकीचे शिकार झाले. मग त्या पूर्वीच्या काळाला तुम्ही चांगला काळ म्हणाल का? म्हणाल का? आताच्या काळातील महात्मा गांधी, आताच्या काळातील पंडित जवाहरलाल नेहरू, आताच्या काळातील सुभाषचंद्र बोस, आताच्या काळातील भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या सर्व माणसांनी जहालमतवादी होऊन तर काहींनी मवालमतवादी होऊन स्वातंत्र्यासाठी लढा दिला आणि भारताला स्वतंत्र मिळवून दिले. आज आम्ही स्वतंत्र भारतामध्ये येणार. ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने हातात शस्त्र घेतले नाही, ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने हातात शस्त्र घेतले नाही पण काम बाकी फत्तेच केले, त्याचप्रमाणे महात्मा गांधीजींनी हातात शस्त्र घेतले नाही पण काम बाकी फत्तेच केले. भगवान श्रीकृष्ण स्वतः नाना प्रकारचे अवतार घेतात. काही अवतारात धनुष्य हातात घेतला, तर काही अवतारात परशु हातात घेतला, तर काही अवतारात
अवतारामध्ये काहीही हातात न घेता कार्य केलेले आहे. हातात काहीच न घेता कार्य केले तो अवतार म्हणजेच कृष्ण अवतार. गोपवेश धारण केलेला अवतार आहे. फरशधारी धनुर्धर स्वरूप सुंदर गोपवेशी. आणि हेच निळोबाराय सांगतात अभंगाच्या 3ऱ्या चरणात. फरशधारी धनुर्धर ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने हातात शस्त्र न घेता धर्माचे रक्षण केले, त्याचप्रमाणे महात्मा गांधीजींनी हातात शस्त्र न घेता स्वतंत्रासाठी लढा दिला आणि भारताला स्वतंत्र मिळवून दिले. आज आपण स्वतंत्र भारतामध्ये नांदतो. मग आता मला सर्वांनी सांगा, पूर्वीचा पारतंत्र्याचा काळ चांगला होता की आताचा स्वतंत्राचा काळ चांगला आहे? कोणता काळ चांगला आहे? आताचाच काळ चांगला आहे. कोणता काळ चांगला आहे? मोठ्याने सांगा, कोणता काळ चांगला आहे? आताचाच काळ चांगला आहे. आपल्या गावातील तरुण मित्रमंडळाने एवढा सुंदर कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला. आम्ही बऱ्याचशा ठिकाणी कार्यक्रमासाठी जातो, पण बरेचसे कार्यकर्ते मंडळी ही बहुतांश वृद्धच असतात. पण या गावामध्ये 200 तरुण आहे, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. यातले बरेचसे तरुण हे गव्हर्नमेंट सर्वंट देखील आहे, जॉब करणारे आहे, म्हणजेच सुशिक्षित आहे. म्हणजे सुशिक्षित असून परमार्थाचा वसा जपणारे आहे. हा हे आत्ताचा काळ. मग मला सांगा, कोणता काळ चांगला आहे? कोणता काळ चांगला आहे? आताचाच काळ चांगला आहे, असे आपले म्हणणे आहे. आता यावर हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध ना, पण मला वाटतं यांच्याकडे आताच चांगलं काही सांगण्यासारखं दिसतच नाही. यांची फार दयनीय अवस्था झाली, हुशाररावासारखी. हुशारराव माहिती का तुम्हाला? नाही माहिती? टाळी वाजून भजन करा अगोदर, मग सांगते. विठाला कुठे निघाला? सासूरवाडीला.
कशाला? बायकोला नाही. दुकानदार म्हणाला, अरे ती नाही येणार. का? ती विधवा झाली. अरे राम, आला मागाने. हुशारराव. आईने विचारलं, काय रे हुशारराव, बायकोला का नाही आणलं? अगं आई, ती नाही येणार. का? ती विधवा झाली. अरे हुशारराव, तू जिवंत असताना ती कशी काय विधवा होईल? तू जिवंत असताना ती विधवा होऊच शकत नाही. हा म्हणतो, आई मी जिवंत असताना तू नाही का विधवा झाली? अरे गाढवा, तुझा बाप वारला म्हणून मी विधवा झाले. हा म्हणतो, मग तिचाही बाप वारला असं म्हणून ती विधवा झाली असं. म्हातारीने तेच दांडका उचललं ना, असा हुशारराव ठोकला. खटाखट खटाखट खटाखट. हा म्हणतो, आई मार नको नाही तर मी पण विधवा होईल. हुशारराव, आत्ताचा काळ चांगला आहे हे सांगण्यासाठी आत्ताच चांगलं सांगावं ना. असं पूर्वीच्या काळामध्ये शब्दाला किंमत होती. एकदा शब्द दिला की मग तो दिलाच. तो शब्द पाळण्यासाठी प्राण सुद्धा द्यायला मागे पुढे पाहत नव्हते. रघुकुल रीत सदा चलिया रघुकुल घराण्यात एक राजा होऊन गेला. त्याचं नाव माहिती नाही असा माणूस सापडणार नाही. राजा हरिश्चंद्र. हरिश्चंद्र राजाला स्वप्न पडले आणि स्वप्नात दान दिलेले राज्य जागृतीत विश्वामित्रांना दान देऊन टाकले. हा आहे पूर्वीचा काळ. आणि आताचा काळ, आताच्या काळातली माणसं एकच जमीन 3-3 लोकांना विकतात. 3 लोकांकडून त्याचे पैसे घेतात आणि जमीन चौथ्याला देऊन टाकतात. हा आताचा काळ. मग मला सांगा, हा आताचा काळ चांगला की राजा हरिश्चंद्राचा पूर्वीचा काळ चांगला? पार्टी बदलू नका, दबाव देऊ नका. तुम्ही म्हणाल महाराज, पूर्वीचा काळ चांगला की आताचा काळ चांगला? पूर्वीचा काळ चांगला की आताचा काळ चांगला? हुशार पोर आहे. आताचा काळ चांगला की पूर्वीचा काळ चांगला? पूर्वीचा काळ चांगला की आताचा काळ चांगला? गावातल्या पार्टीचं काय खरं नाही. त्यांची चुकीच नाही, सरकारची चुकी. तुम्ही म्हणाल महाराज आमचेच डोके चक्रावून गेले. याचे उत्तर तुम्हीच सांगा. सांगतो, पण त्याबद्दल सर्वांनी एकदा टाळी वाजवून भजन करा. विठ्ठल जय
थोडं गायन केले. पण तुम्ही काही भजन केले नाही? काहींनी केले बरं का, काहींनी मनापासून केले. पण काहींनी कसे केले? हे काही भजन झाले का बरं? एक जण म्हणाला घरीमध्येच ठोबार ज्ञानेश्वर माऊली कशासाठी असतात? दुसरा म्हणाला तुला माहित नाही का? हा म्हणतो नाही बुवा, हा सांगतो झोपेतले जागे करायला. झोपतात ना, काही जण खरोखर कीर्तन झोपतात. त्यांची झोपेचे बरेच प्रकार. काहींची झोप असते डोळेवाशी झोप. मी आहे अजून. पाकीट घेतल्याशिवाय आपण जात नाही. काहींची झोप असते तोंडवाशी झोप. ज्याची तोंडवाशी झोप आहे त्याने गाडीच्या चाकाला टेकून, खांबाला टेकून, भिंतीला टेकून, झाडाला टेकून कधीच बसू नये. आणि जर का बसला, त्याला झोप लागली, त्याची झोप आणि तेवढ्यात तिथं एखादं कुत्र आलं, तेवढ्यावर गेलं. आणि हो, तर याला विचारलं का रे रात्रीचं कीर्तन कसं होतं? हसा गेलेच खारट होतं. काही जण तर झोपेतच बरवतात. एका ठिकाणी काल्याचं जागरचं अशा 2 कीर्तन होते. रात्रीचं कीर्तन झालं, दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच गावात कीर्तन होतं. मग त्या गावामध्ये झोपले. इकडून 2 म्हाताऱ्या, इकडून 2 म्हाताऱ्या, मध्ये मी झोपले. झोपल्या एक म्हातारी म्हणते, मुक्ताई घाबरू बिबरू नको बरं का. मी म्हटलं का आज शनी आमोशा आहे. आता शनी आमोशा म्हणल्यावर माझं काहीच लागलं धडधड करायला. बरं आता दुसरी गप्प बसा मला. दुसरी म्हणते, मुक्ताई रात्रीचं उठून बाहेर जाऊ नको बरं का. मी म्हटलं काय बरं? ते बघ स्मशानभूमीत प्रेत जळत आहे. माझ्या डोक्यात आधीच शनी आमोशा, त्यात म्हातारीने दाखवला मला जाळ. मला कुठं झोप येते? मी आपली ह्या कुशीवरून त्या कुशीवर, त्या कुशीवरून ह्या कुशीवर, या कुशीवरून त्या कुशीवर. मला काही झोपच येईना. म्हाताऱ्या लागल्या ना घोरायला. एक म्हातारी म्हणती, म्हणजे खाऊ का? माझ्या डोक्यात अगदी शनी आमोशा. घट्ट डोळे झाकले का आठवायची आमोशा. डोळे उघडले का समोर ढाणा जाळ. पण म्हातारी म्हणते आता दुसरीने तरी गप्प बसा म्हणा. दुसरी लागली म्हणायला. माझी काय साधी हाल झाली का? अवतारीत रोदडी वल्ली झाली. घामाने झोप मोडण्यासाठी नसते, भजन स्वतःच्या उद्धारासाठी असते. या सर्व कार्यकर्त्यांनी यात्रेनिमित्ताने कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला का? कारण त्या निमित्ताने आपल्या हातून काहीतरी नामस्मरण घडावे, आपल्याला पुण्य प्राप्त व्हावे म्हणून हा कार्यक्रम आहे.
म्हणून सर्वांनी भजन करण्यासाठी हात वर द्या. वा वा, क्या बात आहे. मागा बसलेली पुरुष मंडळ, हा तिकडं बघ, घराशेजारी बसलेली पुरुष मंडळ मला दिसतात बरं कोणाकोणाच्या हात खाली. लाल शर्ट वाले काका, हा दोन्ही हात वर द्या. सर्वांनी आज लोकांजवळ लाखो रुपये आहे ही गोष्ट खरी, पण त्या लाखो रुपयांमुळे खून, मारामाऱ्या, दरोडे, भ्रष्टाचार हे जास्त प्रमाणात वाढत चाललेले आहे. मग असा खून, मारामाऱ्या, दरोडे, भ्रष्टाचार वाढवणारा आत्ताचा काळ चांगला आहे का? चांगला आहे का? मग कोणता काळ चांगला आहे? पूर्वीच्या काळात 30-40 किलोमीटर पायी चालत जावं लागत होतं. आणि आताच्या काळात प्रत्येकाकडे गाड्या आहेत. मग पायी चालत जावं लागणारा पूर्वीचा काळ चांगला की प्रत्येकाकडे गाड्या असणारा आताचा काळ चांगला? कोणता काळ चांगला? पूर्वी पायी चालत जावं लागत असे, पण पूर्वी ऍक्सिडेंट नव्हतंच, गाड्याच नव्हतं तर ऍक्सिडेंट कुठून होतील? पण आताच्या काळामध्ये ऍक्सिडेंट वाढले, प्रदूषण वाढले. मग असं ऍक्सिडेंट, प्रदूषण वाढवणारा आताचा काळ चांगला आहे का? मग कोणता काळ चांगला आहे? पूर्वीच्या काळात 50 किलोमीटरवर घडलेली घटना 30 दिवसांनी म्हणजे 1 महिन्याने समजत होती. आणि आताच्या काळात मोबाईलमुळे जगातील कुठल्याही कोपऱ्यात घडलेली घटना 30 सेकंदात समजते. नव्हे मोबाईलमुळे माणूस दिल्लीतील माणसाबरोबर क्षणात बोलू लागला. कशामुळे? मोबाईलमुळे. आणि मोबाईल कोणत्या काळातील आहे? मग कोणता काळ चांगला आहे? महिला मंडळ, कोणता काळ चांगला आहे? कोणते तरी एकच पार्टीकडून बोला राजा. दिल्लीतील माणसाबरोबर माणूस बोलू लागला, पण 4-4 बसलेला माणूस त्या मोबाईल मध्ये इतका गुंतला की आपल्या पत्नी बरोबर बोलायचं विसरला, आपल्या मित्रांबरोबर बोलायचं विसरला, आपल्या मुलाबाळांबरोबर
वडिलांचा विसरला आणि आई वडिलांचा तर विषयच सोडा. मग असा जवळच्या माणसांबरोबर बोलणं विसरायला लावणारा आताचा काळ चांगला आहे का? मग कोणता काळ चांगला आहे? चालू करा. पूर्वीच्या काळात 2 भाज्या लवकर खायला मिळत नव्हत्या आणि आताच्या काळात जेवणात 5 पक्वान्नाचे जेवण मिळते. मग कोणता काळ चांगला आहे? कोणता काळ चांगला आहे? पूर्वीच्या काळात जास्त प्रमाणात खायला मिळत नव्हतं कारण पूर्वी हायब्रिड नव्हतं ना. आताच्या काळामध्ये हायब्रिड खाणं वाढलं त्यामुळे माणसांचे आजारही वाढले. मग असा आजार वाढवणारा आताचा काळ चांगला आहे का? मग कोणता काळ चांगला आहे? पूर्वीच्या काळात बरेचसे लोक हे अशिक्षित होते आणि आताच्या काळात जवळजवळ सर्वच लोक हे शिक्षित आहेत. मग अशिक्षित असणारा पूर्वीचा काळ चांगला की सुशिक्षित असणारा आताचा काळ चांगला? पूर्वीची लोक अशिक्षित होती पण सुसंस्कारित होती. पूर्वी एकही वृद्धाश्रम नव्हतं होतं का? मग कोणता काळ चांगला आहे? पहाटे ध्यानात ठेवा ना तुम्ही. हा, हे बाकी आपल्याला मान्य करावं लागेल की पूर्वी एकही वृद्धाश्रम नव्हता. आता माझ्या लक्षात आले, लई लवकर आले. पूर्वीचा वाईट काळ हा काही वाईट लोकांनी वाईट केला. पूर्वीचा वाईट काळ हा काही वाईट लोकांनी वाईट केला आणि पूर्वीचा चांगला काळ हा काही चांगल्या लोकांनी चांगला केला. म्हणजे काळ चांगला किंवा वाईट नसतो. काळ चांगला किंवा वाईट नसतो तर माणसाचे कर्तव्य कर्म चांगले किंवा वाईट असतात. आता माझ्याही लक्षात आले. आताचा सर्वच काळ वाईट नाही. सप्ताह होतात म्हणजे हा चांगला काळ आहे. पारायण होतात म्हणजे हा चांगला काळ आहे. यात्रेनिमित्तानं कीर्तन होतात म्हणजे हा चांगला काळ आहे. म्हणून काळ पूर्वीचाही वाईट नव्हता आणि काळ आत्ताचाही वाईट नाही. काळ पूर्वीचाही वाईट नव्हता. काळ आत्ताचाही वाईट नाही. काळ चांगला किंवा वाईट नसतो. काळ चांगला किंवा वाईट नसतो. माणसाचे कर्तव्य कर्म चांगले किंवा वाईट असतात. म्हणून माय बापांनो चांगले कर्तव्य कर्म करा. कारण आपण काय काय करतो तो देव विटेवरती उभा राहून पाहत आहे. आणि जर आपण चांगले कर्तव्य कर्म केले नाही तर तोच देव पुढे हातात तलवार घेऊन कलंकी अवतार घेऊन दुष्टांचा संहार करणार आहे. आणि हेच निळोपर आहे संत अभंगाच्या 4थ्या चरणात. नीळाभरे बोध कलंकी नीळाभरे बोध कलंकी Yeah.
युवा समिती, या युवा समिती मंडळीने खूप सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. गेल्या 7-8 वर्षापासून सुंदर असा कार्यक्रम, 76 वर्षापासून हा सप्ताह चालू आहे, यात्रा उत्सव चालू आहे. परंतु 7-8 वर्षापासून यात्रेनिमित्ताने कीर्तन आहे. सुंदर असं कीर्तन या ठिकाणी तरुण मित्र मंडळाने आयोजित केलं. या तरुण मित्रांसाठी एकदा जोरदार टाळ्या. यांचा खरंच आदर्श घ्यावा तितका थोडा आहे असं हे तरुण मित्र मंडळ. त्याचप्रमाणे सर्वच कार्यकर्ते मंडळी, त्याचप्रमाणे या ठिकाणचे सर्वच कलाकार मंडळी, यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या वाजवा. साऊंड सिस्टीम वाले, शूटिंग वाले दादा, त्याचप्रमाणे जमलेले सर्वच भाविक भक्त, पंचकृषीतून आलेले सर्वच भाविक भक्त, सर्व माहेरवासिनी, त्याचप्रमाणे पार्ट्या बदलणारे, कीर्तनात झोपणारे नको का, तर कोणीही झोपले नाही म्हणून पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानते. कीर्तन संपल्यानंतर बरेच जण नंबर विचारायला येतात, त्यापेक्षा आधीच सांगून टाकते, ज्याला पाहिजे असेल त्याने लिहून घ्या, ज्याला नसेल पाहिजे त्याने लिहून घ्या. कोणी विचारले तर सांगण्यासाठी, तू का म्हणे फार थोडा तरी घ्या लिहून. 73 50 94 87 17. परत एकदा सांगते, 73 50 94 87 17. आणखी काही माहिती पाहिजे असेल या नंबरवरती तुमचं नाव, गाव, तालुका, जिल्हा पाठवा, म्हणजे तुमचा नंबर त्या नावाने सेव्ह करता येईल. आणखी काही माहिती पाहिजे असेल तर इंस्टाग्रामवरती मुक्ताई महाराज वेरुळकर म्हणून अकाउंट आहे, तुम्ही लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. असं पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार मानते आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर एक मिनिट या लवकर या लवकर. बोला श्री संत लष्करी हनुमान महाराज की, बोला श्री संत लष्करी हनुमान महाराज की. Yeah.
Thank you.